मालक 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 बास करा वहिनी, बास करा आता. काय बास करा? तुला का इतका भोळका येतोय? ताई, कारण मी माणूस आहे, राक्षस नाहीये. आणि मला मन आहे. आणि मुळात वहिनींनी त्यांच्याच नवऱ्याला अहो हाक मारली आहे ना. मग त्यात त्यांनी गुन्हा काय केला? आणि ही शिक्षा नाहीये, क्रूर थट्टा आहे ही. आणि त्याही पेक्षा क्रूर हे आहे ना, या माथे फिरू माणिकचे हे कृत्य आपण मुकाट उभं राहून बघतोय. का सहन करतोय आपण हे? हा दादा, अरे नवरा म्हणून नाही, पण एक जिवंत माणूस म्हणून तुला वहिनींवर दया नाही येते का? अरे का तू खरंच दगडाच्या काळजाचा झालायस? नुसतं बघत काय उभं राहतोस? डोळे उघडे ठेवून ही निर्दयी गोष्ट बघतोयस तू. विना, गप्पा बस. लायकीपेक्षा जास्त बोललास. या घरात तुझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत. लहानांनी अक्कल शिकवायची गरज नाहीये. अति होतंय हा तुझं. करमाई जे सुरू आहे ना, ते अति होतंय आता. आणि हे माझ्यासारख्या लहानालाही कळतंय. तुम्हा सगळ्यांना कळतंय, पण तुम्ही दुर्लक्ष करताय. हे कोणतं मोठेपणाचं लक्षण आहे? विनू भाऊजी, तुम्ही कशाला बोलताय? तुमची मर्यादा सांभाळून राहा. आणि मोठ्यांना वाटतंय ना माझ्याकडून चूक झालीये म्हणून ही शिक्षा दिलीये ना. आणि ही शिक्षा मी भोगतेय, तुम्ही का मध्ये बोलताय? मी लहानपणी पाहिलेला तो गुणी मुलगा इतका उद्धट कधी झाला? वहिनी, अहो कमाल आहे. अहो मी तुमच्यासाठी भांडतोय आणि तुम्ही मलाच बोल लावताय. हा एवढा अन्याय का सहन करताय तुम्ही? विनू भाऊजी, बोलू नका. मी पाया पडते तुमच्या. हे माझे भोग आहेत, मी भोगेन. कठीण आहे. नाही खरंच, हा काय अघोरी प्रकार चाललाय ना, मला कळतच नाहीये. पण चूक तर माझी होती. दोरीत अडकून मी माणिकला पाडणार होतो. काय? काय वेड्यासारखं बोलतोस? ओ बॉस, नाही बसणार. मला ही माणिक ना अजिबात आवडत नाही. नुसतं सखू मामीला छळत असते. शंभू धपाटा घालीन. काय नाही हो वंच, हे सगळं त्या सखूनीच शिकवलंय ह्याला. ह्याला कुठनं येणार आहे एवढी अक्कल? मी काय का सखू, विनू भाऊजींशी बोलायचं निमित्त करून थांबलीस कशाला?